नमस्कार, मी राहुल दवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना, तसेच इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना व शासकीय योजनांचा लाभ घेत असणारे इतर लाभार्थी, तर या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचं प्रमाणपत्र हे शासनाला सादर करावं लागत असतो। तर हे हयातीचे प्रमाणपत्र सादर करताना काही दिव्यांग लाभार्थ्यांना किंवा अशा काही लाभार्थ्यांना हे त्यांना सादर करणे शक्य होत नाही। त्यांना तहसील कार्यालय, सेतू केंद्रामध्ये जाऊन हे हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे खूप त्रासदायक होत असते। तर अशा लाभार्थ्यांसाठी आता शासनाने एक ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे आणि या ॲपच्या सहाय्याने तुम्ही आपले हयातीचे प्रमाणपत्र हे स्वतः घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने काढू शकता आणि शासनाला सादर सुद्धा करू शकता। तर हे कशा पद्धतीने सादर करायचं आणि तो ॲप्स कोणता आहे याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग बघूया हे हयातीचे प्रमाणपत्र आपण आपल्याच मोबाईलने घरी बसून कसे काढू शकतो व हे कसे शासनाला सादर करू शकतो। तर मित्रांनो, हयातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे। प्ले स्टोअरवर येऊन इथे आपल्याला बेनिफिशरी सत्तापन ॲप्स असं सर्च करायचं आहे आणि इथे जो हा ॲप दिसत आहे हा ॲप्स आपल्याला डाउनलोड करायचा आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला आणखी एक ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे, तो म्हणजे आधार फेस RD। तर हा जो ॲप आहे हा फक्त आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर हा बेनिफिशरी सत्तापन ॲप डाउनलोड केल्यानंतर इथे आपण ओपन करायचं आहे। तर ॲप्स ओपन केल्यानंतर इथे आपल्याला असं इंटरफेस समोर येईल। तर इथे आल्यानंतर बघा, इथे प्रोसेस फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन या खाली जो ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे आल्यानंतर इथे आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। तर हा मोबाईल नंबर आणि आधार नंबर म्हणजे कोणाचाही टाकू शकता, ज्यांचं मोबाईल असेल किंवा जो कोणी त्यांचं अदर व्यक्ती काढून देणारा असेल त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर इथे टाकू शकता। तर इथे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे ईमेल ID असेल तर टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल। मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकल्यानंतर रजिस्टर या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईलवर जो OTP येईल तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर इथे सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। तर इथे आल्यानंतर इथे इंटर युअर नेम म्हणजे ज्या व्यक्तीचा आपण डिव्हाइस रजिस्ट्रेशन करणार आहोत, अदर जो व्यक्ती आहे, जो काढून देणारा व्यक्ती आहे, त्यांचं इथं आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव इथे टाकायचं आहे। तर हे आधार कार्डवरचं जे नाव आहे ते नाव टाकल्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे। तर इथे बघा, सेल्फ अँड फॅमिली किंवा अदर्स यापैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे। तर सेल्फ अँड फॅमिली हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या चेकबॉक्सवर आपल्याला टिक करायचं आहे आणि स्कॅन या बटनवर क्लिक करायचं आहे। तर स्कॅन या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपला जो आधार फेस RD जो आपण डाउनलोड केला होता तो ओपन होईल। त्यानंतर डिव्हाइस की फ्युचर या बटनवर क्लिक करायचं आहे, नेक्स्ट करून घ्यायचं आहे, नेक्स्ट। त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे आल्यानंतर इथे जो आपला ज्यांचा आधार क्रमांक आपण अगोदर टाकला होता त्यांचा तोच आधार क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आय एम ॲग्री टू टर्म अँड कंडिशन यावर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि प्रोसेस या बटनवर क्लिक करायचं आहे। त्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर आपल्याला OTP सेंड करायचा आहे। तर सेंड SMS यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर ऑटोमॅटिक OTP सेट झालेला आहे आणि इथे आपल्याला अलाउ करून घ्यायचं आहे। तर इथे ऑटोमॅटिक आपला जो आधारवरून मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झालेला आहे। आता आपल्याला कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे। तर या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा, इथे तुम्हाला तुमचा चष्मा वगैरे असेल तर चष्मा काढून घ्यायचा आहे। या फेस ऑथेंटिकेशन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे आपला कॅमेरा सुरू होईल।
तर आता आपला फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेला आहे आणि आपल्याला इथे प्रोसेस या बटनवर क्लिक करायचं आहे. तर आता आपल्याला इथे आपल्याला एक पिन तयार करून घ्यायचं, म्हणजे पासवर्ड तयार करून घ्यायचे जे आपल्या लक्षात राहील असं. त्यानंतर इथे या चेकबॉक्सवर टिक करायचं आहे आणि प्रोसेस या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा आता इथे आपलं फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. तर बघा इथे राज्य आपलं स्टेट महाराष्ट्र इथं ऑप्शन दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर आता इथे बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर इथे ज्यांचं आपल्याला हयातीचं प्रमाणपत्र बनवायचं आहे असं काढायचं आहे, त्यांचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. तर हा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे या चेकबॉक्सवर टिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर OTP जाईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि या चेकबॉक्सवर टिक करायचं आहे आणि स्कॅन करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण जे पासवर्ड तयार केलं होतं ते पासवर्ड टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथे कॅमेरा ओपन होईल. कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीचं हयातीचं प्रमाणपत्र काढायचं आहे त्या व्यक्तीचा इथे तो चेहरा स्कॅन करून घ्यायचा आहे. तर आता इथे स्कॅनिंग सक्सेसफुली झालेलं आहे. तर बघा आता इथे त्या व्यक्तीचं हयातीचं प्रमाणपत्र हे सबमिट झालेलं आहे. तर इथे आल्यानंतर इथे सर्व डिटेल्स माहिती त्या व्यक्तीची देण्यात आलेली आहे. त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे ते स्कीम आणि स्टेट सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा आता हे आपलं हयातीचं प्रमाणपत्र हे प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर आपलं हयातीचं प्रमाणपत्र सबमिट झाले की नाही हे आपल्याला बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला एक मेसेज आला असेल BSc ID त्यांच्या मोबाईलवर, तो ID इथे टाकायची आहे. तर ही BSc ID आपल्याला इथे टाकायची आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर आता त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आणखी एक OTP येईल, तो OTP आपल्याला पाहून इथे टाकायचे आहे. तर OTP सेंड सक्सेसफुली ओके करून घ्यायचा आहे आणि जो OTP आला असेल, जो OTP आला आहे तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे इथे त्यांची हयातीचं प्रमाणपत्र इथे ओपन झालेलं आहे. तर त्याचा आपल्याला स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलने आपलं हयातीचं प्रमाणपत्र हे काढू शकता. तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.